दररोज हा रास्ता रोको होणार है। कारण सीधी उंगली से अगर घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ेगी। दूसरे 2 नंबरचा कुत्रा आहे अजय बारसकर, 1 नंबरचा कुत्रा म्हणजे सदावर्ती आणि 2 नंबरचा कुत्रा म्हणजे अजय बारसकर। जरांगे पाटलावर बोलायच्या अगोदर तू तुझी लायकी पाहायला पाहिजे होती। तर हरामखोर कुत्री आहे, 2 दिवस उपाशी राहून पाय तुझे हाल काय होतात। बारसकर सारख्या भुंकणाऱ्या कुत्र्याला महाराज आणि वारकरी म्हणण्याचा तीळ मात्र अधिकार नाही। आता मनासारखं आम्हाला करायला मिळणार आहे। कारण सीधी उंगली से अगर घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ेगी। आता 24 तारखेपासून सकाळी 10:30 ते 1 दररोज हा रास्ता रोको होणार आहे। जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, सगळे सोयरेचं कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। जोपर्यंत जरांगे पाटील आम्हाला थांबा हे सांगत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। राहिला विषय भुंकणाऱ्या कुत्र्याचा, तर दुसरे 2 नंबरचा कुत्रा आहे अजय बारसकर, 1 नंबरचा कुत्रा म्हणजे सदावर्ती आणि 2 नंबरचा कुत्रा म्हणजे अजय बारसकर। या बारसकरची लायकीने हरामखोरा, जरांगे पाटलावर बोलायच्या अगोदर तू तुझी लायकी पाहायला पाहिजे होती। जरांगे पाटलाच्या संदर्भात बोलणं, जरांगे पाटलाच्या विरोधात बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे। ती थुंकी तुझ्याच अंगावर पडणार आहे। तू अगोदर तुझी पात्रता पाहायला पाहिजे होती। संत तुकाराम महाराज हे राष्ट्रसंत आहेत। तुकाराम महाराज हा वारकरी संप्रदायाचा पाया आहे, त्यांच्यावर ते तर दैवतच आहे आपलं। राहिला विषय जरांगे पाटलाची जीभ घसरण्याचा, ते ज्या शिवराळ भाषेत स्टेजवर बोलले, तर हरामखोर कुत्री आहे, 2 दिवस उपाशी राहून पाय तुझे हाल काय होतात। 17 दिवस उपाशी राहून थोडंफार जर मागं पुढं बोलायला झाला असेल तर ते एवढं मोठं लावून धरण्याची गरज नाही। आणि राहिला विषय 4 भिंतीच्या आतमध्ये बैठक घेण्याचा, तर मी जरांगे पाटलासोबत, आम्ही सर्व जरांगे पाटलासोबत ज्या दिवशी अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला त्या दिवशीपासून आतापर्यंत म्हणजे 22 फेब्रुवारी आज तारीख आहे, 22 फेब्रुवारी जरांगे पाटलाच्या सोबत आहोत। एकही बैठक त्यांनी बंद दाराआड घेतली नाही, एकही बैठक त्यांनी लोकांना डावलून घेतली नाही। सर्व बैठकीमध्ये पत्रकार होते, त्यांचे मीडियाचे कॅमेरे होते, सर्वांसमोर बैठकी झाल्या, सर्वांसमोर चर्चा झाल्या, एकही बैठक बंद दाराआड झाली नाही। हा सरकारचा भुंकणारा कुत्रा आहे। या आंदोलनामध्ये त्याला फूट पाडायची आहे। पैसे घेऊन, सुपारी घेऊन या सरकारने हा कुत्रा सोडलेला आहे। त्यामुळं समाज बांधवांना मी विनंती करतो, या भुंकणाऱ्या कुत्र्याकडे आपण बिस्किट टाकून देऊ, याच्याकडे दुर्लक्ष करा। हा बिस्किट खात बसन, आपल्याला आपलं काम करायचं आहे। अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर, अनेक दशकांच्या प्रतीक्षेनंतर जरांगे पाटलाच्या रूपात एक प्रामाणिक योद्धा, एक प्रामाणिक लढवय्या नेतृत्व तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे। प्रस्थापितांच्या छाताडावर बसून विस्थापितांना न्याय देण्यासाठी, गरजवंतांचा लढा लढणारं नेतृत्व, गरजवंतांच्या आशा अपेक्षा वाढलेल्या आहेत जरांगे पाटलाच्या नेतृत्वात। जरांगे पाटील मीटिंग झाल्या असं बारसकरांचं म्हणणं आहे, पहिली मीटिंग झाली। पहिला विषय बारसकर कुठं होता हेच मला माहिती नाही। हा मी क्लिअर करतो, बारसकरला मी अजून एकदाही पाहिलं नाही। हा कुत्रा आहे, हा भुंकणारा कुत्रा आहे। या कुत्र्याला आवर घाल, हे कुत्र्या तू आवर घाल, नाही तर तुझ्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। नाही नक्कीच ना, तुमच्याकडे काय असेल ते बाहेर काढा, पण असेल तर ना विनाकारण बदनाम करू नका। मी पुन्हा सांगतो, प्रस्थापितांच्या छाताडावर बसून गरजवंतांना न्याय मिळवून देणारं एकमेव नेतृत्व सन्माननीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील आहेत। त्यामुळं कोण काय म्हणतं याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आमचं जे लक्ष आहे त्याच्यापासून, आमचं जे प्रमुख उद्देश आहे, प्रमुख मागणी आहे, त्याच्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी सरकारने 2 कुत्रे सोडलेले। परंतु भगवान के घर पे भी दे रहे लेकिन अंधेर नाही, यांना फार तळतळाट लागणार आहे। जो सर्वसामान्याच्या तोंड घशी आलेला घास, त्या ताटामध्ये माती काढण्याचं काम हा सदावर्ते आणि हा कुत्रा अजय बारसकर करतोय। तुम्हाला सुट्टी नाही। जरी ती मीटिंग झाली असेल तर त्या मीटिंगमध्ये मला सांगा, ज्याला कवडीचं नॉलेज नसतं, ज्याला कवडीची अक्कल नसते, तो मध्ये उठून बोलतो हो, ते डिस्टर्ब होऊ नये किंवा जी आपली मूळ चर्चा आहे ती भरकटू नये यासाठी काही प्रमुख लोक घेऊन जरांगे पाटील मीटिंग केलेलं ना, वकील होते, अभ्यासक होते,
आंतरराष्ट्रीय सराटीमधले काही प्रमुख लोक होते, जरांगे पाटील होते, पत्रकार होते ना, लपून कसं म्हणता येणार तुम्ही? राहिला विषय एवढाच की सर्वसामान्य मीटिंगमध्ये राहू नये. याचं कारण असं आहे, मी पुन्हा सांगतो की ज्याला काही अक्कल नसतो मध्ये उठून सांगतो नाही हो असं व्हायला पाहिजे, मोडली का मीटिंग? त्यामुळं त्यांनी ती मीटिंग मूळ उद्देशापासून लक्ष विचलित होऊ नये हा त्या मीटिंगचा उद्देश होता. त्या मीटिंगमध्ये पत्रकार होते, वकील होते, अभ्यासक होते आणि समाज बांधव होते प्रमुख. लपवून ह्याचा काही विषयच नाही ना. हा बारसकरकडून उगाला मला प्रश्न पडतो. बारसकर सारख्या भुकणाऱ्या कुत्र्याला महाराज आणि वारकरी म्हणण्याचा तीळ मात्र अधिकार नाही. कारण जो वारकरी असतो त्याची भाषा सभ्यतेची असती. जरांगे पाटलावर चिखलफेक करणारा म्हणजे ते सूर्यावर थुंकण्यासारखं हो. त्याने आवर घातला पाहिजे, नाही तर तुला काळा फासणार आम्ही, तुझं तोंड काळं कसं राहणार नाही. हा, आणि राहिला विषय जरांगे पाटील, तो माणूस अतिशय प्रामाणिक आहे. सातत्य त्या माणसाचं त्या आंदोलनामध्ये आहे. आणि सर्व समाजाने, मी पुन्हा सांगतो, मी नाही, महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांनी जरांगे पाटलाचं नेतृत्व मान्य केलेलं आहे. लक्षात घ्या, समाजाने त्याने डोक्यावर घेतलेलं आहे. त्यामुळं या कुत्र्या दोन, सदावर्तेसारखा कुत्रा नंबर 1चा कुत्रा, नंबर 2चा कुत्रा बारसकर, त्याला कुत्रा म्हणायची पण लायकी नाही. मी कुत्र्याचाही अपमान करतो असं मला वाटतंय. कुत्रा इमान फार इमानदार प्राणी कुत्रा, हे कुत्र्यापेक्षा बी जायले. इतके बेकार हे थर्ड क्लास लोक. त्यामुळं तुम्ही यांना आवर घाला, नाहीतर तुमचं तोंड काळं केल्याशिवाय आता आम्ही शांत बसणार नाही. आणि बारसकरी वारकरी नसून भिकारी आहे. हा, पैसे घेऊन वारकरी नसून हा भिकारी आहे. सरकारकडून पैसे घेऊन हा भिकारी सोडलेला आहे, हा आंदोलन बदनाम करण्यासाठी.